स्थळ होते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सर विश्वेश्वरय्या सभागृह। कार्यक्रम सुरू होता दापोली सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम। अचानक एक संकासूर प्रेक्षकांमधून मुलांची फिरकी घेत व्यासपीठावर येतो। तेथे कैलासवासी मामा महाजन स्मृती प्रतिष्ठान कोळथरेचे उपाध्यक्ष मिहिर महाजन हे निवेदन करत असताना हा संकासूर त्यांच्याजवळ जातो व त्यांना हातात असलेल्या दोरीने मारायला सुरुवात करतो। उपस्थित प्रेक्षकांना हा काय प्रकार सुरू आहे हे समजत नाही, तर व्यासपीठावर बसलेले राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, तहसीलदार अर्चना बोंबे व अन्य मान्यवर त्या संकासुराकडे बघतच बसतात। त्यानंतर सुरू असलेला हा सस्पेन्स संपतो व तो संकासूर डोक्यावर घातलेली टोपी काढतो व बोलायला सुरुवात करतो। तेव्हा सर्वांच्या लक्षात येतं नक्की प्रकार काय आहे तो। या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण जय मल्हार मालिका फेम देवदत्त नागे चक्क संकासुराच्या वेशात अवतरले होते। या सर्व प्रकारामुळे उपस्थित प्रेक्षक व व्यासपीठावर असलेले मान्यवर चकितच होतात। दापोलीतील सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित या कार्यक्रमात देवदत्त नागे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी ते दापोली तालुक्यातील पर्यटन स्थळांविषयी भरभरून बोलले। मगाशी ज्या काही माझ्याकडनं चुका झाल्या, आपलं लहान मूल कसंही नाचलं तरी ते आपल्याला आवडतं, तसं मी सुद्धा कसंही नाचलेलं आहे, फक्त आवडून घ्या, माफी मागतो, राग मानू नका। मी त्या तिकडे बसलेलो असताना मी योगेशने एक गोष्ट सांगितली, सगळ्यांसमोर सांगतो की खरंच भारत फार चांगल्या हातामध्ये आहे। कारण या वयामध्ये एवढं कर्तृत्व लोकांसमोर मांडणं किंवा दाखवणं, हे जे काही निर्णय घेणं, कारण ह्या वयामध्ये ना एक परफेक्ट वे असतो, एक व्ह्यू असतो, एक पर्स्पेक्टिव्ह असतो, तो खूप गरजेचा आहे आता, आणि तो योगेशजी तुमच्या मार्फत आम्हाला सगळ्यांना मिळतोय। बस माझं कुटुंब आहे, त्या कुटुंबाच्या पाठीशी सदैव राहावं ही श्री खंडेरायाची एवढी प्रार्थना आहे। आणि मी तुम्हाला तर शिक्षा दिलेली आहे, मागच्या वर्षी येता आलं नाही, मी खरंच मनापासून माफी मागतो राजा, पण यावर्षी मी माझा शब्द पाळलेला आहे। एवढं सांगतो की शिक्षा दिलेली ती पूर्ण होणार आहे, या सगळ्यांचं प्रेम शिक्षेच्या रूपात मिळणार आहे, ते फक्त घ्यायचं। खूप छान वाटलं, असंच सगळे एकत्र राहा, कार्यक्रम करत राहा, कारण आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला वाढवायला पाहिजे। आणि जे माझे जे मित्रमैत्रिणी त्यांना इथे पारितोषिक मिळालं, त्यांना अगदी मनापासून अभिनंदन करतो। इकडेच नाही, एक एक स्टेप पुढे न्यायची। आज मी या इथे, रायगडचं मुलगा या इथे आहे, उद्या दापोलीचा मुलगा रायगडमध्ये चीफ गेस्ट म्हणून यायला पाहिजे, लक्षात घ्या। तिथपर्यंत आवाज पोचवायचा। त्यामुळेचा आवाज थोडासा कुठेतरी पेणपर्यंत गेलेला आहे, अजून काही किलोमीटर दूर आपल्याला न्यायचा आवाज। त्यांनी एक नवीन बाईक घेतली आहे, राईडसाठी बाहेर पडायचं होतं, महाबळेश्वरला जायचा प्लॅन होता, कारण काही दिवस माझ्या हातामध्ये होते सुट्टीचे। मिहिरचा मला कॉल आला की दादा असं आपण होऊ घालतोय एक कार्यक्रम। मागच्या वर्षी सुद्धा मिहिरनी सांगितला होता, पण मी त्या काही दिवसांमध्ये मी मराठीचा झेंडा हैदराबादमध्ये टॉलिवूडमध्ये लावत त्या तिकडे होतो मागच्या वर्षी, त्यामुळे जमलं नाही। म्हणून मग या काही दिवसांमध्ये जमत होतं, म्हटलं ठीक आहे, हरकत नाही। तिला म्हटलं मी की मी दापोलीला जातोय। ती बोली कशावरनं तू दापोलीला जातोयस? म्हटलं ठीक आहे, मी तिकडे गेल्यानंतर माझ्या या कुटुंबाचा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचेल असं काहीतरी करीन, त्यासाठी तुम्हाला जय मल्हारचा जयघोष करायचा आहे, जो तिच्यापर्यंत तुला त्रास दिला, अजून माझ्या त्या ताईला त्रास दिला, मी मनापासून माफी मागतो तुमची, मला तुम्हाला त्रास द्यायचा नव्हता, पण एवढंच सांगायचं होतं की खेळत राहा, मोबाईलवर नाही तर मैदानावर खेळत राहा, बाकी काही नाही। मॅडम, आय एम सो सॉरी, तुम्ही तिथे बसला होता, माझ्यामुळे तुम्हाला इथे बसायला लागलं, मी मनापासून माफी मागतो। कारण तुम्ही सर्वजण थोर आहात, एक दोन मालिका केल्या, त्या लोकांना आवडल्या म्हणजे माणूस मोठा होत नाही, माणूस त्याच्या कर्तृत्वाने तुम्ही जे करताय त्याच्यामुळे, मग ते कर्तृत्व वयाच्या अगदी 40व्या वर्षी सुद्धा तिथे मंत्रालयामध्ये, तिथे सभेमध्ये सुद्धा आवाज खणखणीत करणं, ते आमचे योगेश इथे मोठे आहेत। म्हणून मी खरंच तुमच्यासमोर माफी मागतो, मी खरंच एवढा मोठा नाहीये। जेव्हा शिमग्याच्या अगोदर ना असं सेटल होते, ए मित्रांनो, अरे पटकन बसा ना रे, तुम्हीच। शिमगा होता आणि
शिमगा म्हटलं की आपलं कोकण नेहमीच येतं आणि प्रत्येकाच्या मनामनात असतं. बरेचसे आमच्या इकडची लोक सुद्धा तुमच्या इथे धाव घेतात का तर शिमगा बघायचा. त्यापैकी मी सुद्धा एक होतो. माझी खूप इच्छा होती, तर आमचं शहर आता नवीन घुसबम्स की कोकणात जायचं, शंकासुराचा तो रूप घ्यायचं, लोकांना भेटायचं आणि त्यांना तो असूड मारायचा, त्यांच्याकडनं खेळ खेळा हे वधवून घ्यायचं, दारू प्यायची नाही, सिगरेट प्यायची नाही हे वधवून घ्यायचं. सो त्यासाठी पण माझ्या तर नवीन मूवीचं डबिंग सुरू होतं, त्याच्यामुळे मला जमत नव्हतं. तेवढ्यात मिहीरचा मला संपर्क झाला. मिहीर म्हणाला असं असं आहे. परवा माझ्या मनात आलं, मी मिहीरला म्हटलं, मिहीर मला असं असं यायचं, पॉसिबल आहे का रे? त्या माणसाने लगेच तो वेश वगैरे सगळा त्या तिकडे त्यांनी अरेंज केला. मी तो गाडीमध्येच त्या तिकडे घातला आणि मग या इथे आलो. परमेश्वर आपली इच्छा असते ना, सदिच्छा, ती कशीही पूर्ण करतो, त्याचं आज सुद्धा मला प्रत्यय आलेला आहे. चंपाषष्ठी म्हणजे ज्या दिवशी जे 6 दिवस युद्ध झालं, श्री खंडेरायांनी मणिमल्लाचं पारिपत्य केलं आणि ते षष्ठीच्या दिवशी तिथे जेजुरीमध्ये प्रस्थापित झाले. आज श्री खंडेराय एवढी वर्ष माझ्याकडनं ते सेवा घडवत आहेत. षष्ठी म्हटली, चंपाषष्ठी म्हटलं की मला जेजुरीला जावं लागतं, तिकडे त्यांच्या इथे डोकं टेकायचं का, तर हा जो काही आडदाण बिंडोक होता, हा जो काही भैयारा होता, सम्राटराव विखे पाटील होता देवयानी मधला, त्या देवाला साक्षात देवाचं रूप त्या श्री खंडेरायाने दिलं. म्हणून एक एक म्हणतो ग्रॅटिट्यूड अशाने मी नेहमी तिकडे जातो. कधी कधी अशी वेळ येते की चंपाषष्ठी आणि जाता येत नाही, पण देवाची लीला एवढी अपरंपार आहे. मला 2 वेळ असं तर फारच असा अनुभव आलेला आहे. एक दिवस मी घरातच बसलो होतो, मला जाता येत नव्हतं, मला बरं वाटत नव्हतं, पण मला जेजुरीला जायचं होतं. मी अलिबागमध्ये होतो. मी श्री खंडेरायाने एवढंच म्हटलं की मला तुमचं दर्शन आजच्या दिवशी घ्यायचंय. माझी ही जी की सेवा आहे, ही जी काही वारी आहे, ती तिला खंड नका पडू. काही वेळ गेला आणि माझ्या मित्राचा फोन आला की अरे देवा, नवीन गाडी घेतली, जेजुरीला न्यायची, चल तू बरोबर. श्री खंडेराय कसे उभे राहतात आणि तुम्हाला दर्शन देतात, तुम्हाला दर्शन घडवून देतात, हे फार अलौकिक आहे. आणि म्हणून अशा ह्या गोष्टी काही आहेत, त्या लोकांबद्दल सुद्धा आहेत. लोकांच्या मनात सुद्धा असेच बरेचसे प्रत्यय येतात, बरेचसे त्यांना प्रचिती येत असते. सो मला ती ऐकायला आवडते, म्हणून मी सतत भटकत असतो. मागे एकदा मी दापोलीला आलो होतो, एका ठिकाणी राहिलो. खूप सुंदर आहे ती जागा, मला छान वाटली. मी परत प्रयत्न केला, मला ती जागा नाही मिळाली, त्या तिकडे बुकिंग नाही मिळालं. आणि देवाचं बघ ना की आज मला इथे यायचं आहे आणि आमच्या मिहीरनी मला त्या तिकडेच राहायला दिलं. किती छान आहे. मिहीर, थँक्यू. काही दिवसापूर्वी आहे ते मी तुमच्या सगळ्या आवडचा लाडका माझा जुना मित्र राणा दादा हार्दिक, त्याच्यानंतर भूषण प्रधान, आमची बाणाई म्हणजे ईशा केसकर. सो आम्ही सगळे इथेच शूट करत होतो. मी 1-2 दिवसासाठी शूट करण्यासाठी आलो, त्या लोकांमध्ये वावरलो. आणि खरंच दापोलीकर आणि ऑक्टोपस याच्यामध्ये एक साधर्म्य मला नक्की वाटतं. बाकी लोकांकडे एक हृदय असेल, पण आमच्या दापोलीकरांकडे प्रेमाचे 3-3 हृदय आहेत. खरंच ऑक्टोपस आहे, त्यामुळे भरभरून प्रेम देतात. मी 1-2 दिवस होतो, पण एवढं जेवलं, एवढं काय काय खाल्लंय, खूप मस्त वाटलं. सो परत आज सुद्धा तसंच आहे. याच्याशी अजून एक गोष्ट निगडीत अशी आहे की दापोलीच्या जवळ दाभो आहे, जिथे उसगाव म्हणून गाव आहे. तुम्हा सर्वांना अभिमान वाटेल आणि वाटायलाच पाहिजे. जय मल्हार मालिकेमध्ये केवळ श्री खंडेराय म्हणून देवदत्त नागे, म्हाळसाई म्हणून सुरभीजी किंवा बाणाई म्हणून बानूजी, बाणाई म्हणून ईशाजी असेच असतात असं नाही. तर त्यांना त्याकडे उभं करण्यासाठी सुद्धा खूप मोठी फळी असते, खूप मोठा ग्रुप असतो. ह्या सगळ्या ग्रुपना एक हुकमी एक्का असतो की जो त्यांना ऑर्डर देत असतो. आणि तो ऑर्डर देणारा आपल्याच दाभोळचा, आपल्याच दापोलीचा, उसगावचा सुयोग या इथे आहे. सुयोग, कुठे आहेस तू? सुयोग, सुयोग इकडे बा, इकडे. सुयोग वैद्य, हा माझा लहान भाऊ. आम्ही एक वेळ थोडा तरी आराम करायचो, विश्रांती आम्हाला मिळायची, पण हा 24 तास उभा असायचा त्या तिकडे. 24 तास. आणि 24 तास सगळ्या लोकांना मॅनेज करायचा,
सगळ्यांचा राग स्वतःवर घ्यायचा, पण बाकीच्यांना मात्र तो नेहमी हसतच ठेवायचा. असं आमचा सुयोग आज म्हणाल, दादा या इथे येणार आहेस, मी पण येणार आहे त्या दिवशी. म्हटलं येस, तुम्हाला बरोबर हवाय, कारण आम्ही तुमच्या समोर येत असतो. जे कॅमेरा समोर असतात ते, पण कॅमेऱ्याच्या पाठीमागे सुद्धा ना खूप लोक मेहनत करत असतात. त्याच्यापैकी आमचा हा खंदा खिलाडी आहे सुयोग, तो समोर येत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.